नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीचं सार। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे फोडणीसाठी मोहरी, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 वाटी गूळ, 2 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, जिरा, मीठ, हिंग आणि मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे। आता आपण ही कैरी उकडायला टाकणार आहोत। आता आपण ही कैरी उकडायला ठेवूया। ही कैरी 10 ते 15 मिनिटं आपल्याला पाण्यात उकळून घेतली की ती चांगली उकडली जाते। हे बघा 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत आणि आपली कैरी चांगली उकडलेली आहे। आता आपण या कैरीची साल काढून घेऊयात। आपण ह्या कैरीचा पूर्ण असा गर काढून घेणार आहोत। हा कैरीचा गर आपण काढून घेतलेला आहे। आता तो आपण मिक्सरला फिरवून घेऊयात। हे बघा आपला हा कैरीचा गर वाटून झालेला आहे। आता आपण ह्या कैरीच्या साराला फोडणी देऊन घेऊयात। आता मी यात टाकते मोहरी, जिरं, कढीपत्ता। आता मी यात टाकते हा लसूण ठेचून, त्यानंतर हे मिरचीचे 2 तुकडे, हे हिंग, हळद आणि लाल तिखट। आणि आता मी यात टाकणार आहे हा वाटलेला कैरीचा गर। आता यात आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचंय। आणि आता यात मी टाकते मीठ आपल्या आवडीप्रमाणे, आणि गुळाऐवजी तुम्ही साखर पण वापरू शकता। हे पण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही गुळ पण। आता आपण याला एक चांगली उकळी काढून घेणार आहोत, मग आपलं कैरीचं सार तयार होणार आहे। हे बघा आपल्या कैरीच्या साराला आता चांगली उकळी आलेली आहे आणि आता आपलं हे कैरीचं सार तयार आहे। आपण हे भातासोबत पण खाऊ शकतो, भाकरीसोबत पण खाऊ शकतो।